सभागृहात आज भास्कर जाधव आणि नितेश राणे आमने सामने पाहायला मिळालेत। भास्कर जाधवांनी राणेंना सभागृहात चिडू नका असा सल्ला दिला, तर चिडण्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे, तसा मीही चिडायला कमी नाही असं देखील भास्कर जाधव म्हणाले। नितेश राणेंना त्यांच्या खात्याविषयी प्रश्न विचारताना जाधवांनी हा सल्ला दिलाय। अध्यक्ष महोदय, मूळ मुद्दा झाला आता। प्रश्न क्रमांक 15,677। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, खरं तर मंत्री महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे, कारण 1 2 3 4 मी तर उत्तर देत नाही, पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जाब विचारून ठेवा। काय उत्तर आपण दिलंय? महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 19 अशा एकूण 28 परराज्यातील नौकांवर, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होतंय असं ते उद्बोधित होतंय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य भास्कर जाधव साहेबांनी महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिलं तर मला माहितच नाही अध्यक्ष महोदय। हा प्रश्न झाल्यानंतर त्याचं उत्तर समजेल। आणि अध्यक्ष महोदय, हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे। 2014लाच हे खातं जन्माला आलं असं नाही। त्या कर्मचाऱ्यांमध्ये किनारपट्टीवरती राहणाऱ्या स्थानिक मच्छीमार समाजातील जर युवकांना संधी दिलीत तर त्यांना किनारपट्टीची जास्त माहिती आहे आणि गस्ती नौकांवरती काम करून ते अधिक प्रभावशाली काम करू शकतील। त्यामुळे किनारपट्टीवरच्या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या तरुणांना या गस्ती नौकांवरती काम करायची संधी द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।